हॅलो माय डिअर स्टुडंट्स अँड पॅरेंट्स, वेलकम टू आवर मॅथ प्लॅनेट चॅनल. विद्यार्थी मित्रांनो, मंथन प्रज्ञाशोध सामान्य परीक्षा सराव प्रश्नपत्रिका संच यातील जो पेपर 1 आहे मराठी आणि गणित यातील सराव प्रश्नपत्रिका क्रमांक 9 आज आपण सॉल्व करणार आहोत. चला तर सुरुवात करूया. पहा येथे पहिला प्रश्न आहे, x अधिक 5 ही एक विषम संख्या आहे, तर खालीलपैकी कोणती विषम संख्या नाही. आता काय दिलेलं आहे आपल्याला, x अधिक 5 ही एक विषम संख्या आहे. म्हणजे याचा अर्थ काय होतो, अतिशय सोपं आहे. पहा, एक्सच्या जागेवर अशी संख्या घ्यायची की त्यामध्ये 5 मिळवल्यानंतर जे उत्तर येणार आहे ते विषम संख्या उत्तर आलं पाहिजे. मग मी जर असं केलं की एक्सच्या जागी जर 4 घेतला तर 4 अधिक 5 बरोबर काय येणार आहे, 9 येणार आहे. म्हणजे उत्तर काय झालं, विषम संख्या. मग आता आपल्याला काय करायचं आहे, जिथं एक्स दिसेल तिथं आपल्याला काय करायचं आहे, 4 मांडायचे आहे आणि येणारा उत्तर आपल्याला विषम संख्या नको, म्हणजे तेच आपलं उत्तर असेल. पहा आता पहिला प्रश्न, पहिला ऑप्शन एक्स भागिले 2 अधिक 9. आता एक्सच्या ऐवजी काय घेतलेले आपण, 4. तुम्ही कोणतीही संख्या घेऊ शकता. इथं जर 4 घेतलं आपण तर 4 भागिले 2 अधिक 9 तर किती येणार आहे. पहा, 4 भागिले 2 येणार आहे 2 अधिक 9, उत्तर किती आलं, 11. आपल्याला काय सांगितलंय, विषम संख्या नाही, तर ही विषम संख्या आहे, त्याच्यामुळे हा ऑप्शन येणार नाही. दुसरा ऑप्शन पहा, 7 गुणिले एक्स. एक्सच्या जागेवर काय लिहायचं आपल्याला, 4 लिहायचे. मग 7 गुणिले 4 वजा 5, 7 चोक 28 वजा 5 किती आलं, 23. ही सुद्धा विषम संख्या आली, म्हणजेच ही विषम संख्या आहे. आपल्याला नको असलेला पर्याय शोधायचा आहे. चला दुसरा ऑप्शन पाहूया आपण. तिसरा ऑप्शन 15x वजा 3 अधिक 5. मग 15 गुणिले 4 वजा 3 अधिक 5, 15 चोक 60 वजा 3 अधिक 5, 60 मधून 3 गेले, राहिले किती, 57, म्हणजे 57 अधिक 5 किती झाले, 62. आता ही विषम संख्या आहे का, नाही, ही समसंख्या आहे. आणि आपल्याला काय विचारलंय, कोणती विषम संख्या नाही, म्हणजेच ऑप्शन नंबर 3 हे त्याचं उत्तर येणार आहे. पुढचं तुम्ही करून पाहिलं तरी चालणार आहे. परत लक्षात घ्या, ही तर अशी संख्या घ्यायची की त्यांची बेरीज ही विषम संख्या आली पाहिजे. आणि दुसरी एक कंडिशन सांगून ठेवतो, इथं जरा मोठी संख्या घ्यायची. कधी कधी आपण छोटी संख्या घेतली तर 2-2 उत्तरं सुद्धा येतात, त्याच्यामुळे जास्तीत जास्त थोडीशी मोठी संख्या घ्यायची, 2पेक्षा जास्त मोठी संख्या घ्यायची. लक्षात ठेवा, इथं आपण जर 2 घेतलं तर 2 उत्तरं येतात इथं, त्याच्यामुळे 2 पेक्षा मोठी संख्या घ्यायची जनरली. पुढचा 27वा 21 ते 80 पर्यंतच्या सर्व मूळ संख्यांची बेरीज किती. आता 21 ते 80 पर्यंतच्या सर्व मूळ संख्या, आता मूळ संख्या तुम्हाला माहितीच आहेत. आपण काय करूया, 21 ते 80 पर्यंतच्या मूळ संख्या पटापट लिहून काढूया. पाहिजे 23, थोडं इंग्रजीत आपण अंक बोलूया, 23, 29, 31, नंतर 37, 41, 43, 47, त्याच्यानंतर येईल 53, नंतर 59, 61, 67, 71, 73 आणि 79. तुम्ही काय करायचे, फक्त ह्यांची काय करायची, बेरीज करायची आहे. आता हे एकाखाली एक लिहिलं तरी चालेल. तुम्ही यांची बेरीज करायची आहे. पहा, 9 1 10, 7 3 10, 10 10 20 झाले, आजच्याले 2, 2 2 4 2 6, 6 आणि हे 6 झाले 12, हे झाले 120. आता ह्यांची आपण बेरीज करायची आहे. 9 1 10, 7 3 10 झाले 20, हे झाले 30, हे झाले 40 आणि हे झाले 44, म्हणजे 44. पुढे पहा, आता इथं 4 1 4, 4 2 8, 4 3 12, 4 चौक 16, 16 आणि 10 हे झाले 26, 26 इथपर्यंत झाले आपले 26. ठीक आहे. आता इथे पहा,
26 आणि 6 32, 32 आणि 6 38 म्हणजे 38, 38 आणि 7 45, 45 आणि 7 झाले तुमचे 52, 52 आणि 7 झाले 59 म्हणजे हे झाले 594 आणि हे झाले 120. यांची जर आपण बेरीज केली तर किती येते पहा, 9 आणि 2 11, हातचा आला 1, 5 6 7 714 बेरीज येते आहे. मग 714 बेरीज कुठे आहे? चला पाहूया. ती आहे ऑप्शन नंबर 3 मध्ये आहे. म्हणून 27 याचं उत्तर ऑप्शन नंबर 3 इज द राईट आन्सर. चला पुढचा प्रश्न पाहूया. 28. 4 0 7 5 व 2 हे अंक एकदाच वापरून 8 ने पूर्ण भाग जाणारी लहानात लहान 5 अंकी संख्या शोधा. पाहता येते इथं अंक दिलेले आहेत. 4 0 7 5 2 हे अंक एकदाच वापरायचे आणि 8 ने पूर्ण भाग जाणारी लहानात लहान 5 अंकी संख्या शोधायची आहे. आता तुम्हाला माहिती आहे की लहानात लहान संख्या आपण तयार कशी करतो की 2 नंबरला 0 घेतो. म्हणजे सुरुवातीला आपण काय करतो, सर्वात लहान संख्या घेतो 2 आणि 0 काय करतो आपण नेहमी 2 नंबरला घेतो. म्हणजे 0 नंतर लहान येईल 4, नंतर 5, नंतर येईल 7. ही झाली आता लहानात लहान संख्या. आता आपल्याला काय सांगितलं की 8 ने पूर्ण भाग जाणारी लहानात लहान 5 अंकी संख्या शोधा. आता 8 ने भाग जाणारी म्हणजे 8 ची कसोटी लागली पाहिजे. व्यवस्थित समजून घ्या. मग 8 ची कसोटी काय सांगते, जे ऑप्शन दिलेले आहेत त्या ऑप्शनमधल्या शेवटच्या 3 अंकांनी मिळून जी संख्या तयार होते त्याला जर 8 ने पूर्ण भाग गेला तरच त्या संपूर्ण संख्येला काय होतो, 8 ने भाग जातो. चला आपण बघूया. आता पहिला ऑप्शन सर्वात छोटा आहे म्हणून सर्वात छोट्यापासूनच सुरुवात करायची आपल्याला, कारण लहानात लहान विचारलेले आहे. चला इथे 457, 457 ला 8 ने भाग जातो का पाहूया आपण. 8 पंचे 40, खाली राहिले 5 झाले 57. 8च्या पाड्यात 57 नाही म्हणजे पहिला ऑप्शन आपला गेला. दुसरा ऑप्शन पहा, ह्याच्यापेक्षा मोठा 20,457, त्याच्यापेक्षा मोठा 20,574. त्यातले फक्त 574च घ्यायचे. त्याला 8ने भाग जातो का पहा. 8 7 56, खाली राहिला 1 झाले 14. 8च्या पाड्यात 14 आहेत का नाही, म्हणजे ह्याला सुद्धा भाग जात नाही. आता तिसरा ऑप्शन बघूया आपण. याच्यापेक्षा लहान मोठा कुठला, हा 27,504. चला याच्यामध्ये फक्त 504 आपल्याला घ्यायचे आहेत. त्याला 8ने भाग जातोय का तितकंच बघायचं आहे. 8 सख 48, खाली राहिले 2, वरून घेतला 4 झाली 24. 8 त्रिक 24 म्हणजे पूर्ण भाग जातो. म्हणजेच ऑप्शन नंबर 3 हे त्याचं काय आहे, उत्तर आहे. आता हा आपल्याला घ्यायची गरज आहे का नाही, कारण आपल्याला लहानात लहान शोधायचे आहेत. त्याच्यामुळे आपण लहान, त्याच्यापेक्षा मोठा आणि त्याच्यापेक्षा मोठा अशा पद्धतीने आपण हे शोधत गेलेलो आहे. मग 28चं उत्तर काय आलं, ऑप्शन नंबर 4 इज द राईट आन्सर. ओके. चला आता पुढचा प्रश्न 29वा. 24,325 या संख्येतील उजवीकडील 2 या अंकाची स्थानिक किंमत डावीकडील 2 या अंकाच्या स्थानिक किमतीच्या किती पट आहे. पहा इथे संख्या दिलेली आहे 24,325. त्यांनी काय सांगितले, या संख्येतील उजवीकडील 2 या अंकाची स्थानिक किंमत. आता उजवीकडील 2 कुठला आपला, हा, आणि डावीकडील 2 कुठला, हा. ठीक आहे. काय सांगितलंय, उजवीकडील 2 या अंकाची स्थानिक किंमत. उजवीकडील 2 या अंकाची स्थानिक किंमत किती आहे, 20 म्हणजे 20. ही म्हणजे इज इक्वल टू डावीकडील 2 या अंकाच्या स्थानिक किमतीच्या. मग डावीकडील 2 या अंकाची स्थानिक किंमत किती आहे. आता स्थानिक किंमत तुम्हाला जनरली माहिती आहे, त्याच्यावर जास्त काही स्पष्टीकरण करण्याची गरज नाही. ह्याची 20,000 ही स्थानिक किंमत आहे. काय सांगितलंय, 2 या अंकाच्या स्थानिक किमतीच्या, च्या म्हणजे गुणिले
किती पट आहे, किती म्हणजे आपण जनरली काय मानतो x. झालं, समीकरण व्यवस्थित मांडून झालं. आता फक्त आपल्याला सोडवायचं आहे. हे जे 20,000 आहेत, हे 20,000 इकडे येऊन काय होतील, फक्त भागिले जातील, बरोबर x. हे सोडवायचं आहे. आता फक्त शून्याला शून्य गेला, बे एक बे, बे एक बे, आणि त्याच्यावरती किती शून्य, 1 2 3, म्हणजे उत्तर काय आलं आपलं, पहा इथे वरती राहिला 1, खाली राहिले 1000, म्हणजे एक्सची किंमत किती आली, 1/1000. आता असा जर ऑप्शन तिथं नसेल तर आधी आपण ऑप्शन बघूया. तिथं काय काय ऑप्शन आहेत, आहे अशा पद्धतीने तिथं ऑप्शन आहे. त्याच्यामुळे जास्त वेगळं काही स्पष्टीकरणाची गरज नाही, डायरेक्ट आपल्याला ऑप्शन सापडलेला आहे. ऑप्शन नंबर 3 इज द राईट आन्सर. कधी कधी असा तिथं ऑप्शन नसतो, अशा पद्धतीने ऑप्शन असतो. इथं 1 आहे आणि एकावर किती शून्य आहेत, 3 शून्य आहेत, म्हणजे शून्याच्या डोक्यावरती 3. अशा पद्धतीने सुद्धा तिथं ऑप्शन आपल्याला सापडू शकतो. त्याच्यामुळे गोंधळून जायचं नाही. हे सुद्धा बरोबर, हे सुद्धा बरोबर. आता 30वा प्रश्न पहा. 30वा जो प्रश्न आहे तो आहे, खालील समीकरण बरोबर ठरवण्यासाठी योग्य ठिकाणी कंस घाला. पहा इथे समीकरण दिलेलं आहे आणि त्यांनी सांगितलेलं आहे ह्या समीकरणाचं उत्तर 11 येण्यासाठी तुम्ही काय करायचे, योग्य ठिकाणी कंस घाला. म्हणजेच थोडक्यात काय या प्रश्नाचं, की ह्या 4 पैकी कोणते समीकरण सोडवल्यानंतर उत्तर 11 येईल. चला आपण बघूया 30वा प्रश्न. आता जनरली काय करूया, प्रत्येक ऑप्शन सोडण्यापेक्षा जनरली हे अशा पद्धतीने जे वेगळे आपल्याला दिसतात त्याच्यापासून आपण सुरुवात करूया. पहा येते, आधी समजून घ्या समीकरण सोडवण्यासाठी, हे तुम्हाला माहिती आहे, आता खूप वेळा झालेलं आहे, कंचे भागू बेव. हे तर तुमच्या सरांनी तुम्हाला भरपूर वेळा सांगितले असेल की समीकरण सोडवताना अगोदर म्हणजे कंस सोडवावा लागतो, नंतर भागाकार आणि गुणाकार यापैकी जो अगोदर येईल तो सोडवावा लागतो, आणि नंतर बेरीज आणि वजाबाकी यापैकी जी अगोदर क्रिया येते ती क्रिया तुम्हाला सोडवावी लागते. हे भरपूर वेळा तुमच्या वर्गात झालेलं असेल, तरी सुद्धा मी तुम्हाला आपलं हे एक रिव्हिजन म्हणून सांगितलं. चला, तिसरा ऑप्शन आपण घ्यायचा आहे. का घ्यायचा आहे, की थोडासा तो वेगळा दिसतोय म्हणून घ्यायचा आहे, बाकी असं काही नाही. 18 वजा कंसामध्ये 20 भागिले 4 अधिक 1, त्याच्या डोक्यावरती रेष आहे पहा इथे, गुणिले 3 अधिक 5. ओके. आता याच्यामध्ये अगोदर काय सोडवायचं, एक लक्षात घ्या, ही कंचे भागुबेव आहे आणि त्याच्यामध्ये एक ॲडिशन आहे, डोक्यावर आधी रेष असते, हा आधी आपल्याला सोडवावा लागतो. मग 18 वजा कंसामध्ये 20 भागिले 4 अधिक 1 किती झाले, 5, गुणिले 3 अधिक 5. आता कंचे भागुबेवनुसार अगोदर काय सोडावं लागेल, आपल्याला कंस सोडावा लागेल. ओके. आता सगळ्यात आतील कंस आधी सोडवायचा. चला, यांचा भागाकार किती येणार आहे, 5 चोक 20, 4 भागाकार येणार आहे, गुणिले 3 अधिक 5. पुढे आता अगोदर काय सोडावं लागेल, गुणाकार सोडावा लागेल. मग 18 वजा 4 त्रिक 12 अधिक 5. मग 18 मधून 12 गेले, राहिले 6 अधिक 5 बरोबर किती झाले, 11. चला, पहिल्या छेदात आपलं उत्तर आलेलं आहे. ऑप्शन नंबर 3 इज द राईट आन्सर. पुढचा प्रश्न पहा, 31. प्रश्न, 9/5 म्हणजेच 9/5च्या 2/3 म्हणजेच 9/5च्या 2/3 ला कोणत्या संख्येच्या गुणाकार व्यस्ताने गुणल्यास गुणाकार 5 येईल. आता हे अतिशय सोपं आहे, व्यवस्थित पहा. कसं मांडायचं ते जर समजलं आपल्याला तर काय होणार आहे, व्यवस्थित कळणार आहे. पहा, 9/5 हे 2-3 पद्धतीने वाचतात.
9/5 किंवा 9/5 किंवा इंग्लिशमध्ये 9/5 तुम्ही कोणत्याही पद्धतीने वाचा. 9/5 च्या म्हणजे गुणिले 2/3 2/3. ओके, अतिशय सोपे बघा. 9/5 च्या म्हणजे गुणाकार. लक्षात ठेवायचं, चा ची चे आलं की डायरेक्ट गुणिले चिन्ह करायचं. 9/5 2/3. ओके, म्हणजे ह्याचं जे उत्तर येईल त्याला काय सांगितलंय, याचं जे उत्तर येईल त्याला काय सांगितलंय, कोणत्या संख्येच्या गुणाकार व्यस्ताने गुणल्यास गुणाकार 5 येईल. आता काय करूया आपण, आधी इथपर्यंत सोडूया. 9/5 2/3. आधी 9/5 2/3 काढून घेऊया. कसं होईल बघा, 3 1 3, 3 त्रिक 9. ओके, 3 गुणिले 2 किती आले, 6/5. म्हणजे हा झाला 9/5 2/3. पुढे काय सांगितलंय, या संख्येला म्हणजे ही जी संख्या आलेली आहे, कोणत्या संख्येच्या गुणाकार व्यस्ताने गुणल्यास, म्हणजे कोणत्या संख्येच्या गुणाकार व्यस्ताने. आता गुणाकार व्यस्त समजून घ्या. गुणाकार व्यस्त म्हणजे काय असतं, फॉर एक्झाम्पल जर ही संख्या आहे 9/5, ह्याचा गुणाकार व्यस्त काय असतो, उलटा असतो, 5/9. ही गोष्ट लक्षात घ्या. गुणाकार व्यस्त म्हणजे अंशाचा छेद होतो आणि छेदाचा अंश होतो, म्हणजे त्यांचं उत्तर जनरली 1 येतं. हे लक्षात ठेवा. ओके, मग काय सांगितले, कोणत्या संख्येच्या गुणाकार व्यस्ताने गुणल्यास. आता आपण जनरली काय सांगतो की कोणती संख्या म्हणजे आपण x मानतो. मग एक्सचा गुणाकार व्यस्त काय येणार आहे, जनरली x/1 ही संख्या असते, त्याचा गुणाकार व्यस्त काय येणार आहे, 1/x. ओके, मग असं पकडूया, या संख्येच्या म्हणजे एक्सच्या गुणाकार व्यस्ताने, एक्सचा गुणाकार व्यस्त काय 1/x च्या गुणाकार व्यस्ताने गुणल्यास गुणाकार काय येईल, 5 येईल. व्यवस्थित समजून घ्या. आता हे आपल्याला काय करायला लागेल, फक्त सोडवावं लागेल. आता कसं सोडवायचं हे पहा. इथं मी ते पुन्हा व्यवस्थित लिहितो. हे आलेले 9/5 2/3. याला कोणत्या संख्येच्या गुणाकार व्यस्ताने गुणल्यास उत्तर 5 येणार आहे. आता हे सोडवून घेऊया. हा 1/x, हा x भागिले इकडे झाल्यावर काय होणार आहे, गुणिले होणार आहे, म्हणजे 6/5 बरोबर 5 गुणिले x. हे 5 गुणिले तिकडे आल्यावर काय होतील, भागिले होतील, म्हणजे इथं खाली येणार आहे ते. आता हे जनरली तुम्ही 6वीला आहात त्याच्यामुळे हे सगळं माहिती असेल तुम्हाला. 5 25 म्हणजे उत्तर किती आलं, 6/5. ही x ची किंमत आली. ओके, आपल्याला काय विचारलंय, गुणाकार व्यस्त. तर गुणाकार व्यस्त काय, याच्या उलटी म्हणजे 6/25च्या उलटी काय येणार आहे, 25/6. मग पटकन 6/25 उत्तर लिहायचं नाही, तर 25/6 हे उत्तर लिहायचं आहे. मग 25/6 कुठे आहे, ते आहे ऑप्शन 4 ला गुणाकार व्यस्त आहे. सॉरी, आपण ऑलरेडी इथं गुणाकार व्यस्तच घेतलेला होता, त्याच्यामुळे आहे तेच आपलं उत्तर येणार आहे. 6/25 हेच उत्तर आपलं येणार आहे, कारण आपण गुणाकार व्यस्तानेच गुणलेलं आहे. डायरेक्ट उत्तर आपण काढलेलं आहे. 6/25 हेच उत्तर येणार आहे. ऑप्शन नंबर 2 इज द राईट आन्सर. चला पुढचा प्रश्न पहा. 32. एका वर्गातील एकूण विद्यार्थ्यांपैकी 310 विद्यार्थी गायन स्पर्धेत, 516 विद्यार्थी नृत्य स्पर्धेत सहभागी झाले. त्या वर्गात एकूण 80 विद्यार्थी आहेत, तर त्या वर्गातील किती विद्यार्थ्यांनी कोणत्याही स्पर्धेत सहभाग घेतला नाही. आता पहा, एकूण विद्यार्थी किती दिलेत, 80. एकूण विद्यार्थी दिलेले 80. ओके, तर त्यांनी काय सांगितलेलं आहे, ह्या एकूण विद्यार्थ्यांपैकी 310 विद्यार्थी गायन स्पर्धेत, म्हणजे 80 पैकी 80चा 310 किती झाला, गायन स्पर्धेत. ओके, परत 516 विद्यार्थी नृत्य स्पर्धेत, म्हणजे 80चा 516 विद्यार्थी कुठल्या स्पर्धेत झाले, नृत्य स्पर्धेत. तर
त्या वर्गातील किती विद्यार्थ्यांनी कोणत्याही स्पर्धेत सहभाग घेतला नाही. म्हणजे थोडक्यात कसं येणार आहे बघा, एकूण विद्यार्थी आहेत 80, त्यापैकी काही विद्यार्थ्यांनी गायन स्पर्धेत भाग घेतला, काही विद्यार्थ्यांनी नृत्य स्पर्धेत भाग घेतला आणि काही विद्यार्थ्यांनी कोणत्याही स्पर्धेत सहभाग घेतला नाही. ओके, आणि हेच आपल्याला उत्तर काढायचं आहे. आता 80 पैकी 310 हे जे उत्तर येईल ते इथं येईल. 80 पैकी 516 हे सोडवल्यावर जे उत्तर येईल ते नृत्य स्पर्धेत ज्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतलेला आहे ते येईल. आणि ह्या दोघांच्या बेरजेतून 80 मधून या दोघांची बेरीज वजा केली तर ऑटोमॅटिक काय होणार आहे, हे उत्तर येणार आहे. चला बघूया आपण आता हे सोडूया. आता 80चा 310, 10 एक 10, 10 8 80, किती आले 8 त्रिक 24, म्हणजे इथं आलं 24 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता गायन स्पर्धेमध्ये. अधिक हे सोडूया, 16 एक 16, 16 5 80, 5 गुणिले 5 किती झाले 25. ओके, म्हणजे गायन आणि नृत्यामध्ये एकूण किती विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता, हे दोघांची बेरीज केली 49. मग आता ही फक्त 80 मधून जर वजा केली तर उत्तर काय येणार आहे, कोणत्याही स्पर्धेत सहभाग न घेतलेल्या विद्यार्थ्यांची संख्या येणार आहे. आता तुम्ही 80 मधून 49 वजा करा आणि त्याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये टाका आणि खाली तुमचं नाव टाकायला विसरू नका. चला पुढचा प्रश्न, खालीलपैकी सर्वात मोठा अपूर्णांक कोणता. 33चा प्रश्न आहे पहा इथे. 15/9, 15/7, 15/15 आणि 15/8 सर्वात मोठा अपूर्णांक कोणता. आता सर्वात मोठा अपूर्णांक तुम्ही जर ह्याचं जर व्यवस्थित ऑब्झर्वेशन केलं तर ह्या सर्वांचे अंश सारखे आहेत आणि अंश जर सारखे असतील तर एक रूल आहे, लक्षात ठेवा, ज्या अपूर्णांकाचे अंश सारखे असतात त्या अपूर्णांकामध्ये ज्याचा छेद लहान तो अपूर्णांक सर्वात मोठा असतो, हे लक्षामध्ये घ्या. म्हणून ह्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 इज द राईट आन्सर. काय सांगितलं मी, ज्या अपूर्णांकाचे अंश सारखे असतात त्याचे छेद पाहिजे आणि ज्याचा छेद लहान तो अपूर्णांक मोठा असतो, त्याच्यामुळे हे त्याचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न 34, 1/8 into 5 plus 1/4 into 6 minus 1/5 into 4 इज इक्वल टू किती, हे आपल्याला विचारलेलं आहे. ठीक आहे, आता आपण हे सोडूया. 8 पंचे 40 अधिक 4 सख 24 वजा 1/20. आता तुम्हाला माहिती आहे की जनरली अशा पद्धतीने जर छेद वेगवेगळा असेल तर आपण काय करतो, ह्यांचा लसावी काढून घेतो. त्याच्यामुळे आपण बाजूला काय करूया, ह्यांचा लसावी काढून घेऊया. कोणाचा, 40, 24 आणि 20 ह्यांचा बाजूला लसावी काढून घेऊया. लसावी काढण्याची पद्धत 2-3 पद्धती आहेत, परंतु ही सर्वात सोपी आहे. पाय ते कॉमन कशाने भाग जाईल, इथं याला 4ने भाग जाईल. 4 पंचे 20, मोठ्यात मोठ्या संख्येने भाग द्यायचा म्हणजे पटकन संपतं. 4 10 40 आणि 4 सख 24. नंतर कशाने भाग जाईल पाय ते 5ने भाग जाईल. 5 1 5, 5 2 10, ह्याला भाग जाणार नाही त्याच्यामुळे 6 तसाच लिहायचा. इथे कशाने भाग जाईल, आता 2ने भाग जाईल. 2 1 2 आणि 2 त्रिक 6 आणि राहिला शेवटी 3. याला भाग नाही दिला तरी चालतो, परंतु आपण देऊया. इथं 1 1 1 म्हणजे काय होईल, आता लसावी काढताना काय करायचं, ही ज्या संख्या आलेल्या आहेत ह्या सर्वांचा गुणाकार करायचा. चला करूया आपण. 4 पंचे 20 आणि हे 3 दुने 6 म्हणजे इथे आलं 20 गुणिले 6 म्हणजे किती आला, 20 गुणिले 6 किती आला, इथं 120 म्हणजे 120 काय झाला, यांचा लसावी आला. आता 120 लसावी आला, मग ह्या सर्वांचा छेद काय आला पाहिजे, 120. मग 4 आले, हे 40ला जर 3ने गुणलं तर 4 त्रिक 12 म्हणजे 120 येणार आहे. 24 5 120 येणार आहे
आता इथं थोडीशी दाटी होईल, परंतु समजून घ्या. इथं 6ने गुणलं तर 120 येणार आहे. मग छेदाला जर 3ने गुणलं तर अंशाला पण 3ने गुणायचं. इथं 5ने गुणलं तर इथं पण 5ने गुणायचं. इथं 6ने गुणलं तर इथं पण 6ने गुणायचं. ठीक आहे. मग किती झालं बघा. छेद तर आता 120 येणार आहे, तो एकदाच मांडायचा. इथे आले 3 अधिक 5 वजा 6. मग 3 अधिक 5 किती झाले 8. 8 वजा 6 किती झाले 2. 2 छेद 120. मग 2 छेद 120 उत्तर इथं पाहायचं असे आहे का. नसेल तर याला आणखीन आपण छोटं करायचं. बेक बे, बेसकी 12 आणि 0 म्हणजे 2 आणि काय करायचं वर आणि खाली भागायचं. चला हे उत्तर आहे का हे उत्तर आहे, दोन्हीपैकी उत्तर आपण पाहूया. तर उत्तर आहे 1/60 म्हणजेच 51/60. ऑप्शन नंबर 3 इज द राईट आन्सर. ओके. हे जे उदाहरण आहे 2-3 पद्धतीने सोडवता येतं, परंतु ही पद्धत एकदम स्टँडर्ड वाटली मला म्हणून मी तुम्हाला सांगितली. बाकी दुसऱ्या पद्धती पण आहेत असं क्रॉस मल्टिप्लिकेशन करून, परंतु ते खूप मोठं होत जातं आणि नंतर ते तुम्हाला छोटं करण्यासाठी किंवा अतिसंक्षिप्त रूप देण्यासाठी थोडंसं किचकट होऊन जातं. पुढे जे 7वी 8वी 9वीला तुम्ही ज्या पद्धतीने प्रश्न सोडवताल त्या पद्धतीने लसावीने हा प्रश्न सोडवणं खूप सोपं जातं. पुढे पहा 35. जर 10.32 अपॉन 0.00258 इज इक्वल टू एक्स, तर एक्स बरोबर किती. हा अतिशय सोपा प्रश्न आहे, कारण हे भागाकार वगैरे काय करत बसायचं नाही. इथं फक्त ऑप्शन पाहिजे. ऑप्शनमध्ये काय दिले बघा 4 4 4 4. पुढचं काय ते नंतर बघूया. म्हणजे ह्याचा अर्थ की ही जी संख्या आहे 258 म्हणजे 258. 258ला जर 4ने गुणलं तर 100% ही संख्या येणार आहे, कारण इथं प्रत्येक पर्यायामध्ये 4 आहे. तुम्हाला जर करून बघायचं असेल तर पहा येते. आता काही करायची गरज नाही, परंतु तुमच्या माहितीसाठी फक्त 4 8 32 7 3 4 5 20 आणि 3 23 7 2 4 2 8 आणि 2 10. म्हणजे पर्यायामध्ये कसं आपण ऑब्झर्वेशन करायचं ते तुम्हाला सांगितलं. आता आपण हे सोडूया. पहा येते कसं सोडवायचं ते व्यवस्थित पहा. येथे पॉईंट नंतर 2 घरं आहेत, येथे पण पॉईंट नंतर 2 घरं आहेत. 2 घरं काढायची. ही 2 घरं काढली, हे पण 2 घरं काढली, म्हणजे पॉईंट कुठं आला येथे. म्हणजे नवीन संख्या काय तयार झाली अशा पद्धतीने 1 2 3. म्हणजे इथं येथे पॉईंट आला, म्हणजे काय झालं 0.258. आता अगोदरचे शून्य काय लिहित बसायचं नाही. हे 2 घरं पॉईंट उजवीकडे घेतला, हा 2 घरं पॉईंट उजवीकडे घेतला. ठीक आहे. आता पॉईंट नंतर किती घरं राहिली 1 2 3. मग हे 3 घरं पॉईंट आपण काढून टाकला तर वरती 3 शून्य द्यायचे. ओके. म्हणजे नवीन संख्या अशा पद्धतीने तयार झालेली आहे. म्हणजे इथं आता पॉईंट नाही आहे, पॉईंट आपण काढून टाकला. किंवा दुसऱ्या भाषेत असं आपण सांगू शकतो की इथं पॉईंट नंतर किती घरं आहेत 2. मग हे 2 आपण इथं लिहिले. ओके. ओके. आणि इथं पॉईंट नंतर किती घरं आहेत पहा 1 2 3 4 5. म्हणजे 5. म्हणजे कितीने जास्त आहेत हे 3ने जास्त आहेत, मग वर 3 शून्य द्यायचे. अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही समजून घ्याल. ठीक आहे. आता काय तयार झालं आपल्याला माहिती की 258ला 4ने गुणलं तर हे अशा पद्धतीने येतं. म्हणजे कसं होणार हे बघा 258 गुणिले 4 1032 आणि त्याच्यावरती किती शून्य 1 2 3 म्हणजे 4000 उत्तर आलं. किंवा हेच आपण दुसऱ्या पद्धतीने कसं लिहू शकतो 4 गुणिले 1 आणि हे किती शून्य 3 शून्य म्हणजे अशा पद्धतीने आपण ते लिहू शकतो. मग एकतर असं उत्तर असेल किंवा असं उत्तर असेल. चला बघूया कुठे आहे. अशा पद्धतीने उत्तर आहे ऑप्शन नंबर 3ला. त्याचं उत्तर आहे 35चं. ऑप्शन नंबर 3 इज द राईट आन्सर. चला पुढचा प्रश्न 36. सरळ रूप द्या. हा अतिशय सोपा प्रश्न आहे. मला वाटतं हा तुम्ही सोडवावा आणि त्याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये टाकावं. खूप सोपं आहे.
काय करायचं आहे, फक्त इथं हे सोडवून घ्यायचं आहे. खूप सोपं आहे, ते तुम्ही सोडवा आणि त्याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये टाका. पुढचा प्रश्न पहा. 37. सोबतच्या आकृतीतील 4 बिंदूंपैकी कोणते बिंदू जोडले तर चौकोनाचे कर्ण तयार होतील? आता चौकोनाचे कर्ण म्हणजे कसे असतात? अशा पद्धतीने असतात. म्हणजे काय ते असा चौकोन आहे आणि त्याची कर्ण कशी असतात? अशा पद्धतीने. म्हणजे फक्त तिरके पॉईंट जोडायचे. मग तिरके पॉईंट कुठले आहेत? MO आणि PN किंवा NP. मग MO कुठे आहे? ऑप्शन नंबर 3 ला आणि PN कुठे आहे? ऑप्शन नंबर 4 ला. आणि 2 अचूक पर्याय निवडायला सांगितलेले आहेत. त्याच्यामुळे ऑप्शन नंबर 3 आणि ऑप्शन नंबर 4 ही त्याची 2 उत्तर येतील. तुम्हाला 2 गोल रंगवावे लागणार आहेत. पुढचा प्रश्न पाहूया आपण. पहा येते. संख्या रेषेवरील A हा बिंदू X ही संख्या दर्शवतो, तर A च्या उजव्या बाजूस N एकक अंतरावर असलेला B बिंदू कोणती संख्या दर्शवितो? अतिशय सोपा प्रश्न आहे. पाहिजे संख्या रेषेवरील एक संख्या रेषा काढून घेऊया. मध्ये इथं 0 असतो. ठीक आहे. A हा बिंदू X ही संख्या दर्शवतो. समजा हे ते A हा बिंदू लिहिलेला आहे आपण आणि तो कोणती संख्या दर्शवतोय? X ही संख्या दर्शवितो. A च्या उजव्या बाजूस म्हणजे A ची ही उजवी बाजू झाली. N एकक अंतरावर असलेला B बिंदू म्हणजे इथं B आहे आणि त्यांच्यामधील अंतर किती आहे? N हे अंतर आहे. ओके. तर त्यांनी सांगितले की B हा बिंदू कोणती संख्या दर्शवतो. आता इथं व्यवस्थित समजून घ्या काही गोष्टी. अतिशय सोपं असतं, फक्त समजून घ्यायचं कन्सेप्ट. समजा A ची व्हॅल्यू 5 आहे आणि उजव्या बाजूला व्हॅल्यू वाढत जाते. B ची व्हॅल्यू आपल्याला माहिती नाही आणि ह्या दोघांमधलं अंतर आहे 2. म्हणजे इथं X म्हणजे 5, N म्हणजे 2 आणि B ची व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे. ओके. मग आपण काय करतो? ह्या 5 मध्ये 2 मिळवतो. म्हणजे कसं लिहिणार आपण B ची व्हॅल्यू? 5 अधिक 2 म्हणजेच B ची व्हॅल्यू काय येणार आहे? 7 येणार आहे. आपण कसं लिहिलं? 5 अधिक 2. 5 म्हणजे X अधिक 2 म्हणजे काय आपला N. मग लिहिला N. किती झाली? X अधिक N. बस इतकं ते सोपं आहे. मग X अधिक N कुठे? ऑप्शन नंबर 3 मध्ये आहे. ओके. म्हणून 38चं उत्तर ऑप्शन नंबर 3 इज द राईट आन्सर. चला पुढचा आपण प्रश्न पाहूया. 39. 5 किलोमीटर लांबीच्या तारेची किंमत 50,000 आहे, तर 1 डेसिमीटर तारेची किंमत किती? आता हे तुमच्यासाठी सोपं आहे 6वी वाल्यांसाठी. पाय येते किलो, हेक्टो, डेका मीटर, डेसी आणि सेंटी अशा पद्धतीने तुम्हाला भरपूर वेळा झालेला असणार आहे. किलो, हेक्टो, डेका मीटर, डेसी, सेंटी आणि मिली अशा पद्धतीने तुमचं पाठ झालेलं असेल. इथं आपण मध्ये ग्रॅम पण घेतो किंवा लिटर वगैरे सुद्धा आपण घेतो. आता इथं आपला मीटरचा संबंध आहे म्हणून आपण इथं मीटर हा शब्द घेतलेला आहे. आता हे सगळ्याच्या पुढे आपल्याला मीटर आहे म्हणजे किलो मीटर, हेक्टोमीटर, डेकामीटर, नुसता मीटर, डेसिमीटर, सेंटीमीटर आणि मिलीमीटर अशा पद्धतीने हे असतं. आता काय सांगितलं आपल्याला? 5 किलोमीटर तारे लांबीच्या तारेची. मग अतिशय सोपं आहे. पहा येते ज्यांना हे जर अवघड जात असेल ना तर त्यांनी व्यवस्थित पहा येते. बघा 5 किलोमीटर आहे ना, फक्त 5 इथे लिहायचं बस. पुढे काय सांगितलंय? डेसिमीटर पर्यंत जायचे. मग डेसिमीटर पर्यंत जाण्यासाठी तितके शून्य देऊन टाकायचे बस. इतकं सोपं आहे. 5 किलोमीटरचा 5 लिहिला. चला आपण डेसीपर्यंत जाण्यासाठी किती शून्य द्यायला लागतील? 1 2 3 4. किती झाला? म्हणजेच ह्याचा अर्थ काय झाला माहिती आहे? 5 किलोमीटर म्हणजेच
50,000 डेसिमीटर. आणि त्यांनी आता काय सांगितलेले पहा आपल्याला इथे 5 किलोमीटर लांबीच्या तारेची किंमत म्हणजेच काय 5 किलोमीटर लांबीच्या तारेची किंमत किती आहे 50,000. तर 1 डेसिमीटर तारेची किंमत किती तर 1 डेसिमीटर तारेची किंमत आपल्याला विचारलेली आहे. आता इकडे पहा 5 किलोमीटर म्हणजे किती डेसिमीटर 5 किलोमीटरचे डेसिमीटर करून घ्यायचे किती 50,000. ओके. मग प्रश्न कसा तयार झाला हे झाले डेसिमीटरमध्ये. ठीक आहे. मग प्रश्न कसा तयार झाला 50,000 डेसिमीटर तारेची किंमत किती 50,000 रुपये. म्हणजे थोडक्यात काय 10 पेनाची किंमत 10 रुपये तर एक पेन कितीला 1 रुपयाला. तसं 50,000 डेसिमीटर तारेची किंमत 50,000 रुपये आहे तर 1 डेसिमीटर तारेची किंमत किती 1 रुपया. इतकं ते सोपं आहे. म्हणजे ऑप्शन नंबर 3 हे त्याचं उत्तर आहे. पुढे पहा 40वा प्रश्न. सहमूळ संख्यांचा मसावी किती असतो तर सहमूळ संख्यांचा मसावी हा 1 असतो. ते तर जास्त काही आपल्याला स्पष्ट करण्याची गरज नाही. यांचं मूळ संख्या ही संकल्पना तुम्हाला 6वीला असल्यामुळं आधीच माहिती असेल. ऑप्शन नंबर 2 हे त्याचं उत्तर आहे. पुढे पहा गोळी विक्रेत्याकडे अनुक्रमे 40, 25 व 60 गोळी म्हणजे 40, 25 व 60 गोळी भरण्या मावतील अशी खोकी आहेत. कोणत्याही प्रकारचे खोके पूर्णपणे भरण्यासाठी कमीत कमी किती भरण्या लागतील. मग अशा पद्धतीने जर प्रश्न आला तर ते कमीत कमी शब्द आला की आपण लसावी काढायचा आणि जास्तीत जास्त शब्द आला तर आपण मसावी काढायचा. चला आपण लसावी काढून घेऊया. 40, 25 आणि 60. इथं 5 ने भाग जाईल. 5 8 40, 5 5 25 आणि इथं 12 पंचे 60. आणखीन कशाने भाग जाईल 4 ने भाग जाईल. 4 2 8 ह्याला भाग जात नाही तसाच लिहिला. 4 त्रिक 12. सर्व मूळ संख्या झालेल्या आहेत. मग काय करायचं गुणाकार करून घ्यायचा. 5 त्रिक 15, 15 2 60 इथपर्यंत आलं 60. 5 चोक 20 इथपर्यंत आला 20. मग 60 गुणिले 20 सॉरी 1 मिनिट इथे काय गडबड झाली 3 5 15 आणि 15 2 30 30 करायला पाहिजे. सॉरी समजून घ्या थोडंसं. 30 गुणिले 20 30 गुणिले 20 किती येणार आहे 600 उत्तर हे त्याचं येणार आहे. त्याच्यामुळे ऑप्शन नंबर 4 हे त्याचं उत्तर आहे. पुढे पहा 42वा प्रश्न. हा प्रश्न तर हातचे मार्क मिळवून देणार आहे. तर x बरोबर किती. आता 343 हा कशाचा घन आहे ते काढायचं आहे आणि 81 हा कशाचा वर्ग आहे ते काढायचं आहे आणि उत्तर आपण सोडवायचं आहे. मग 343 हा कशाचा घन आहे तर 343 हा 7चा घन आहे अधिक 81चं वर्गमूळ काय आहे 9 आहे बरोबर x वर्ग. मग 7 आणि 9 किती झाले 16. 16 बरोबर x वर्ग. तर x बरोबर किती म्हणजे ह्याचं आपल्याला वर्गमूळ काढायला लागेल. 16चं वर्गमूळ काय आहे 4 म्हणजे x बरोबर किती येणार आहे 4. ऑप्शन नंबर 3 इज द राईट आन्सर. चला पुढचा प्रश्न. मंगेशकडे जेवढ्या वह्या आहेत त्याच्या तिप्पट रुपये किंमत प्रत्येक वहीची आहे. त्याच्याकडे एकूण रुपीज 1875च्या वह्या असल्यास त्याच्याजवळ एकूण वह्या किती. आता पहा मंगेशकडे जेवढ्या वह्या आहेत वह्या ओके त्या मानल्या x. त्याच्या तिप्पट रुपये किंमत म्हणजे एक्सच्या तिप्पट रुपये किंमत प्रत्येक वहीची आहे. म्हणजे एक वहीची किंमत काय सांगितली त्यांनी जितक्या वह्या आहेत वह्या किती आहेत आपल्या x त्याच्या तिप्पट म्हणजे त्याला 3 ने गुणायचं म्हणजे 3 गुणिले x म्हणजे 3x.
एवढी किंमत काय आहे प्रत्येक वहीची आहे. म्हणजे वह्या झाल्या x, वहीची किंमत झाली 3x. ओके. मग त्याच्याकडे एकूण किती आहेत 1875 वह्या आहेत. मग एकूण वह्या किती आहेत 1875. ओके. मग आपण हे कसं सोडवणार, एक वही समजा 5 रुपयाला घेतली आपण, ठीक आहे, आणि वहीची किंमत किती आहे 10 रुपये. वह्या घेतल्या 5, वह्याची किंमत आहे 10 रुपये. मग एकूण किती झाले आपण काय करणार 10 गुणिले 5 50. तसंच काय करणार आहे आपण x गुणिले 3x बरोबर 1875. आता हे आपल्याला समजून देण्यासाठी सांगितलं होतं. मग हे बाजूला. आता हे कसं करायचं, हे गुणायचं. कसं येणार होतं 3 गुणिले x वर्ग बरोबर 1875. म्हणून x वर्ग बरोबर 1875 भागिले 3. 3 1 3, 3 सख 18, 3 दुनी 6, खाली राहिला 1, 3 5 15. एक्स स्क्वेअर बरोबर 625. म्हणून x बरोबर किती, तर 625 कशाचा वर्ग आहे 25चा वर्ग आहे. म्हणून x ची व्हॅल्यू किती आली 25. मग 25 कुठे आहे ऑप्शन नंबर 4 मध्ये आहे. इतकं ते सोपं होतं. पहा येतं एकदा तुमच्या समोर सेटअप. ऑप्शन नंबर 4 इज द राईट आन्सर. चला पुढचा प्रश्न. आता हे तोंडी सुटण्यासारखं आहे. पहा इथे एक रूल लक्षात घ्या. ज्याचा घातांक हा 0 असतो त्याचं उत्तर 1 येतं. म्हणजे इथे किती येणार आहे पहा 1 गुणिले 1 गुणिले 1. ठीक आहे. इथं 1 अधिक 1 अधिक 1 बरोबर x. आता हे तुम्ही सोडवा. 1 गुणिले 1 गुणिले 1 म्हणजे काय येणार आहे 1. 1 अधिक 1 अधिक 1 3 बरोबर x. किती सोपं झालं 1/3. एक्सचं उत्तर ते कुठे आहे ऑप्शन नंबर 3 मध्ये आहे. पहा प्रश्नपत्रिकेचा पॅटर्नच अशा पद्धतीने केलेला असतो. काही विशिष्ट प्रश्न थोडेसे वेळ खाणारे असतात आणि नंतरचे प्रश्न आपल्याला बरोबर ते वेळ कव्हर करण्यासाठी दिलेले असतात. त्याच्यामुळे बिलकुल गडबडून जायचं नाहीये. पुढचा प्रश्न पहा. दोन संख्यांची बेरीज 68 व वजाबाकी 12 आहे तर त्यांचे गुणोत्तर किती. आता त्या दोन संख्या आपण एकाला x मानूया आणि एकाला y मानूया. ह्यांची बेरीज किती दिलेली आहे 68 आणि ह्यांची वजाबाकी किती दिलेली आहे 12. तर त्यांचे गुणोत्तर आपल्याला विचारलेलं आहे. मग काय करायचं, हे दोन पद्धतीने सोडवता येईल. एक पद्धत अशी की ह्यांचीच बेरीज करायची. x आणि x 2x, y ला y गेला प्लस मायनस निघून जातं. बरोबर 8 आणि 2 10, हातचा आला 1, 6 7 8 झाले 80. म्हणून 2x बरोबर 80 आपलं आलेलं आहे. म्हणून x बरोबर किती येणार आहे, हा 2 इकडे जाऊन भागिले होणार आहे म्हणजे उत्तर येणार आहे 40. म्हणजे x ची व्हॅल्यू किती आलेली आपली 40 व्हॅल्यू आलेली आहे. मग y ची व्हॅल्यू किती येणार आहे 68 मधून 40 आपण घालवले की y ची व्हॅल्यू येणार आहे ती किती येणार आहे 28. म्हणजे हे येणार आहे 28. आणि प्रश्न काय विचारलेला आपल्याला, तर त्यांचे गुणोत्तर किती. एक संख्या आली 40, एक आली 28. मग गुणोत्तर कसं असतं अंश आणि छेदामध्ये असतं. मग काय करायचं 40 अंश छेद 28. मग अशी संख्या शोधायची की ज्याच्यामध्ये ह्या दोन्ही संख्या असतील किंवा कुठल्या तरी कॉमन संख्येने त्याला भाग द्यायचा. काय करूया आपण आता, हे तर 4 ने भाग देऊया. 4 10 40 आणि 4 7 28. 10 अंश छेद 7 आणि गुणोत्तर हे असं मानलं जातं 10 7. मग 10 7 कुठे ऑप्शन नंबर 1 मध्ये आहे. पुढचा प्रश्न. एका डब्यात 132 लिटर औषध आहे. त्यातून किती लिटर औषध काढून पाणी टाकले म्हणजे औषध व पाणी यांचे प्रमाण 7:5 होईल. हे प्रश्न खूप सोपे असतात. प्रमाण काय विचारले 7:5. आता किती लिटर औषध काढून टाकले म्हणजे औषध व पाणी यांचे प्रमाण 7:5 होईल. आता हे असेल औषध आणि हे असेल पाणी.
मग छेद काय आहे ते 5. गुणोत्तर हे असं सुद्धा लिहिलं जातं. मग तुम्ही काय करायचे, फक्त 5ने भाग जाणारी संख्या आपल्याला शोधायची आहे. बस एवढंच करायचं आहे. 5ने भाग जाणारी संख्या कुठे आहे? फक्त 55 आहे. त्याच्यामुळे हेच त्याचं उत्तर आहे. बाकी कुठेही 5ने भाग जात नाही. आता तुम्हाला जर हे करून बघायचं असेल तर पहा, हे 55 आलं हे ते. ओके, इथे जर 55 असेल तर ह्याला फक्त 11ने भाग जातो, म्हणजे 11 5 55. मग 11ने भाग जाणारी संख्या आणि 7 उत्तर येईल अशी कुठली असणार आहे? 11 7 77. बघ 11 7 77, 11 5 55. झालं की नाही? 7 5 गुणोत्तर झालं. लक्षात ठेवा, छेदाची जी संख्या आहे त्याने भाग जाणारी संख्या फक्त पाहायची. ऑप्शन नंबर 4 हे त्याचं उत्तर आहे. पुढे पहा 47. एक स्कूटर 8 लिटर पेट्रोलवर 324 किलोमीटर जाते. म्हणजेच इथं आहे लिटर आणि किती किलोमीटर जाते ते. म्हणजे 8 लिटरमध्ये 324 किलोमीटर जाते, तर 2.5 लिटर पेट्रोलमध्ये ती किती जाते? 2.5 म्हणजे 2.5. आता पॉईंटचं कन्फ्युजन नको, मग आपण काय करूया, लिटरचं मिलीलिटर करून टाकूया, म्हणजे टेन्शन राहणार नाही. मग 8 लिटरचं मिलीलिटर किती होणार आहे? 8000. आणि 2.5 म्हणजेच किती होणार आहे? 2500. मग प्रश्न काय तयार झाला? 8000 मिलीलिटरमध्ये 324, तर 2500 मिलीलिटरमध्ये किती? मग हे माहिती तुम्हाला तिरका गुणाकार करायला लागतो. 8000 गुणिले x बरोबर 324 गुणिले 2500. म्हणून x बरोबर 324 गुणिले 2500 हे इकडे येऊन भागिले होतील. आधी 2 शून्य कट करून टाकायचे, झालं. आणि हे कॅल्क्युलेशन सोडवायचं. चला कसं करूया इथं आता. 4 इथं भाग जाईल. 4 2 8 0, 4 8 32, 4 1 4. ठीक आहे, किती राहिलं ते व्यवस्थित लिहून काढूया आपण. 81 गुणिले 25 छेद 20. आणखीन काय होईल का? होईल. इथं 5ने भाग जाईल. 5 चोक 20, 5 5 25. आता इथं 4ने पुन्हा 5ला भाग देऊया, किंवा 4ने 81ला भाग देऊया. कसं होईल बघा. 4 1 4, 4 2 8 0, पुन्हा 4 2 8, कारण 10 होईल. आणि खाली राहिले 2, 4 5 20, 20.25 गुणिले 5. तुम्ही 81 भागिले 4 बाजूला करून सुद्धा पाहू शकता. मग ह्यांचा फक्त गुणाकार करायचा आपल्याला. काय? 20.25 गुणिले 5. 5 5 25, 5 2 10 आणि 2 12, हातचा 1 81 1 आणि 5 2 10. 2 पॉईंट नंतर दशांश चिन्ह, 2 घरानंतर 101.25. मग 101.25 पहा, व्यवस्थित पहा सेटअप. ठीक आहे, मग 101.25 कुठे? ऑप्शन नंबर 3 मध्ये आहे. पुढचा प्रश्न पहा. 3 संख्यांची सरासरी 24 आहे. दुसरी संख्या पहिल्या संख्येपेक्षा 5ने लहान व तिसऱ्या संख्येपेक्षा 8ने मोठी आहे, तर पहिली संख्या कोणती? सरासरी आपल्याला विचारलेली आहे. मग सरासरीचं सूत्र काय असतं? सरासरी बरोबर म्हणजेच ॲव्हरेज बरोबर. इथं सर्व संख्यांची बेरीज, म्हणजे किती संख्या दिलेल्या आहेत? 3. या तीनही संख्यांची बेरीज. फॉर एक्झाम्पल a अधिक b अधिक c ह्या 3 संख्या दिलेल्या आहेत आणि त्यांची संख्या किती दिली आहे? 3. मग खाली सुद्धा 3 असतं. इथं 5 असतं, तर इथं 5. एकूण संख्या जितक्या असतात तेवढा छेद असतो. हे झालं सरासरीचं सूत्र. आता त्यांनी काय सांगितलेलं आहे? 3 संख्यांची सरासरी 24 आहे. म्हणजे इथं काय लिहिणार आपण? 24 बरोबर. छेदस्थानी 3. आता काय सांगितलं त्यांनी? दुसरी संख्या म्हणजे आपली कोणती? b. ओके, ही पहिल्या संख्येपेक्षा, म्हणजे पहिली संख्या काय? a 5ने लहान आहे. म्हणजे a बरोबर b च्या जागी काय लिहिणार आपण? a - 5. ठीक आहे,
जिथं जिथं बी दिसेल तिथं आपण ए वजा 5 लिहिणार आहोत. ठीक आहे. दुसरी संख्या पहिल्या संख्येपेक्षा 5 ने लहान झालं, लिहिलेलं आहे आपण. तिसऱ्या संख्येपेक्षा म्हणजे दुसरीच संख्या, ही जी दुसरी संख्या आहे, तिसऱ्या संख्येपेक्षा म्हणजे तिसरी संख्या कोणती आहे? सी, 8 ने मोठी आहे. म्हणजे बी ही संख्या सी पेक्षा 8 ने मोठी आहे. म्हणजे बीच्या 2 व्हॅल्यू झाल्या. आता आपण काय करूया, बीची एक व्हॅल्यू तर झाली. आता ह्याच्यावरून सी ची व्हॅल्यू काढून घेऊया. सी ची व्हॅल्यू कसा येईल बघा. सी बरोबर हा 8 इकडे येऊन काय होणार आहे? वजा होणार आहे. म्हणजे जिथं सी दिसेल तिथं आपण अशा पद्धतीने लिहिलं तरी चालेल, आणि जिथं बी दिसेल तिथं आपण अशा पद्धतीने लिहिलं तरी चालणार आहे. चला आता आपण काय करूया, इथं व्हॅल्यू टाकूया. एच्या जागेवर व्हॅल्यू टाकूया. एच्या जागेवर एच टाकायचा, अधिक बीच्या जागेवर काय टाकायचं आपण? ए वजा 5. ए वजा 5 अधिक सीच्या जागेवर बी वजा 8. आता हे आपण सोडून घेऊया. बी वजा 8 बरोबर सी, आणि इथं बीची व्हॅल्यू काय आहे? ए वजा 5. मग बीच्या जागेवर काय टाकूया आपण? ए वजा 5. ए वजा 5 वजा 8 बरोबर सी. मग काय होईल इथं? ए वजा 13 बरोबर सी. म्हणजे इथं सी दिसेल तिथं काय टाकायचं आपल्याला? ए वजा 13. ए वजा 13. ठीक आहे. म्हणजे सर्व ए आपल्याला मिळाले, म्हणजे सोपं जाईल. आता हा 3 भागिले इकडे येऊन गुणिले होईल. 24 त्रिक 72 बरोबर 1 2 3 3 ए वजा 5 वजा 13 किती होणार? वजा 18 होणार. म्हणून 72 हे इकडे येऊन अधिक होतील बरोबर 3 ए. मग 72 आणि 18 किती होणार? 8 आणि 2 10 90 होतील बरोबर 3 ए. मग ए ची व्हॅल्यू कशी येणार? ए बरोबर 90 भागिले 3. 3 1 3 3 त्रिक 9 0. म्हणजे ए ची व्हॅल्यू येणार आहे 30. ए किती आला आपला? 30. ठीक आहे. आता मग ए ची व्हॅल्यू इथं आपण 30 टाकली तर बी ची व्हॅल्यू किती येणार आहे? 25 येणार आहे. 30 वजा 5 किती येणार आहे? 25 येणार आहे. म्हणजे ए आला आपला 30, बी आला आपला 25. मग सी ची व्हॅल्यू बघा इथं टाकू, इथं टाकली तरी चालणार आहे. ए ची व्हॅल्यू किती आपल्याला? 30. 30 मधून 13 गेले, राहिले 17. म्हणजे सी ची व्हॅल्यू आलेली आपली 17. मग आता पहा इथे हे ऑप्शन मधून सुद्धा सोडवता येतं, परंतु आपल्याला व्यवस्थित डिटेल त्याचं नॉलेज असावं म्हणून अशा पद्धतीने मी ते सोडवून दिलेलं आहे. ठीक आहे. प्रश्न काय विचारलेला आहे आता? पहिली संख्या कोणती? पहिली संख्या कोणती? 30. ऑप्शन नंबर 3 इज द राईट आन्सर. चला पुढचा प्रश्न पाहूया आपण. सहाशे चे म्हणजे गुणाकारात येत तुम्हाला सांगितलंय. 12.5% बरोबर एक्स चे 5%. तर एक्स बरोबर किती हे आपलं आहे टार्गेट. आता बघा 600 गुणिले हे आधी सोडून घेऊया. 12 दुनी 24 आणि 25. 25/2. आता हा जो टक्के आहे त्याचा अर्थ काय होतो? छेद 100. म्हणजे 1/100. जिथं टक्के असतो तिथं छेदाला 100 घ्यायचा. हे तर डायरेक्ट 100 लिहिलं तरी चालेल किंवा 1/100 लिहिलं तरी चालेल बरोबर. एक्स गुणिले 5 या टक्केचा अर्थ काय? 1/100 म्हणजे छेदाला 100 घ्यायचं. आता हे फक्त सोडवायचं. किती सोपे पाहायचं. 600 गुणिले आपण इथं व्यवस्थित लिहूया. इथं 25 गुणिले 1 25 येईल. छेदस्थानी काय येईल? डायरेक्ट येतं 2 गुणिले 100. ओके. इथं एक्स गुणिले 5/100 अशा पद्धतीने हे तयार झालेलं आहे. आता काय करूया? एक्सला फक्त इकडे ठेवूया, बाकी सर्व इकडे घेऊया. 600 गुणिले 25 छेद
2 गुणिले 100. आता हे 100 इकडं भागिलेत, इथं म्हणजे छेदस्थानी आहेत, इथं अंशस्थानी जातील आणि 5 हा अंशस्थानी तो छेदस्थानी येणार आहे. 100ला 100 गेले, 5 एके 5, 5 5 25. ठीक आहे. मग इथं बे एक बे आणि इथं बे त्रिक 6, 0 0. 300 गुणिले 5 म्हणजे किती येणार आहे? 5 0 0, 5 0 0 आणि 5 त्रिक 15 म्हणजे 1500 त्याचं उत्तर येणार आहे. एक्स बरोबर 1500. एक्स बरोबर 1500 कुठे आहे? ऑप्शन नंबर 4 इज द राईट आन्सर. पुढे पहा. पन्नासवा प्रश्न. परिवहन महामंडळाने एस.टी. बसचे भाडे पहिल्यांदा 10% व नंतर 20% वाढवले तर मूळ भाड्यात किती वाढ झाली? आता हे अतिशय सोपं आहे. पहा, पहिल्यांदा किती वाढवलं? 10%. म्हणजे असं समजा की भाडं किती होतं? 100 रुपये. पहिलं भाडं किती होतं? 100 रुपये. हे लक्षात ठेवा. हे ओरिजिनल भाडं आपलं. ज्यावेळेस कोणतीही संख्या दिली जात नाही त्यावेळेस आपल्याला 100 मानायचं असतं. पहिल्यांदा किती भाडं दिलं? 100 रुपये. किती वाढवलं आता? 10%. मग 100चा 10% वाढवलेला आहे त्यांनी. 10% म्हणजे छेद 100. मग 100ला 100 गेलं म्हणजे भाडं किती वाढवलं त्यांनी? 10 रुपये. म्हणजे आधी 100 रुपये होतं, आता त्याच्यात 10 रुपये वाढवलं. किती झालं? 110 रुपये. ठीक आहे. नंतर 20%ने वाढवले. आता 110 आहे, या 110चा 20% वाढवलं. 0ला 0 0 0, 11 दुने 22 म्हणजे 110 रुपये होते, त्याच्यामध्ये 22 रुपये वाढवले. किती झाले मग हे? 132. ठीक आहे. म्हणजेच 100 रुपये होते आणि आता किती झाले? 132. म्हणजे 100त कितीने वाढ झाली? 32 रुपयांनी वाढ झाली. आणि 100 हे टक्क्याच्या स्वरूपात समजलं जातं आणि त्याच्यामुळे जेवढी वाढ आहे ती सुद्धा टक्क्याच्या स्वरूपात, म्हणजे 32% हे त्याचं उत्तर येणार आहे. अतिशय सोपं होतं बघा हे. ऑप्शन नंबर 4 इज द राईट आन्सर. अशा पद्धतीने आपण प्रश्न क्रमांक 26 ते 50 आपण सोडवलेले आहेत. जर व्हिडिओ आपल्याला समजला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढचा भाग जर तुम्हाला हा भाग जर व्यवस्थित कळला असेल तर सर पुढचा भागसुद्धा टाका अशी कमेंट करा. तुमच्या कमेंटनुसार आपण पुढचा भाग आपण टाकूया. तुम्हाला परीक्षा खूपच जवळ आलेली आहे, त्यामुळे परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.